नमस्कार. महिला वर्गाचा सगळ्यात आवडता कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकूचा. कोणतीही स्त्री कितीही गडबडीत असो, तिला "थांब कुंकू लावते मग जा" असं म्हटल्यावर ती थांबतेच. ही आमची भारतीय संस्कृती. मैत्रिणींनो, या प्रथेला धार्मिक आणि वैज्ञानिक अशी 2 कारणं आहेत बरं का. आज आपण पाहतोय स्त्रियांच्या वेशभूषेत आमूलाग्र बदल झालेला आहे. पाश्चिमात्य पोशाखावर कपाळावर गंध शोभत नाही म्हणून आजच्या अनेक तरुणी कुंकू म्हणजेच आजची टिकली लावणे टाळतात. मात्र याच मुली साडी, घागरा, कुर्ती अशा पारंपरिक वेशभूषेत टिकली लावतातच. याचं धार्मिक कारण पाहूयात. मुळात कुंकू हे हळदीपासून बनलं जातं. हळद ही तर रोगप्रतिकारक आहेच. मात्र कुंकू हेही तितकंच आरोग्यदायी आहे. ते भारतीय संस्कृतीनं दिलेलं सौभाग्याचा अलंकार आहे. सौभाग्यवतींच्या कपाळावर शोभणारं कुंकू तिच्या घरधण्याचं आयुष्य वाढवतं. हे आहे पण तुझ्या माझ्या सौभाग्याचं लेणं आहे. अंगठा हा 5 बोटातील बळकट, घट्ट, एकत्र बांधून ठेवणारं बोट. त्यामुळे एकमेकींना कुंकू लावताना मनात उठणाऱ्या सकारात्मक पावित्र्य संपन्न लहरी प्रत्येक स्त्रीचं जगणं उत्साही करतात. आमच्या आज्या, पणज्या, आई कपाळाच्या मधोमध खाली मेण लावून त्यावर कोरडे कुंकू लावायच्या. तो लालभडक कुंकवाचा गोळा उगवणाऱ्या सूर्याची साक्ष देत असे. धार्मिक विधीमध्ये कुंकू या सौभाग्य अलंकाराला महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर कुंकू म्हणजेच त्याचं आजचं बदललेलं रूप टिकली 2 भुवयांच्या थोडेसे वरती कपाळाच्या मध्यभागी लावले जाते. त्यामुळे कपाळाच्या मधोमध प्रेशर पॉइंट असतो, जो सौंदर्य वाढवतो. त्यावर दाब द्यावा लागतो. म्हणूनच टिकली किंवा कुंकू लावताना हा दाब आपोआपच लागतो. प्रत्यक्ष आई भवानी तर कुंकवाचे मळवट लावते. यावरून हेच सिद्ध होते की हळदी कुंकू हे सौंदर्य वाढवण्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने, पावित्र्याच्या दृष्टीने, भावनिकतेच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे आहे. हळदी कुंकवाचा समारंभ थाटला. हळदी कुंकवाचा समारंभ थाटला, सुवासिनी या नटल्या थटल्या. काकणाची किणकिण वाजते, पैंजनाचे छुमछुम लहरते. काकणाची किणकिण वाजते, पैंजनाचे छुमछुम लहरते. मोगऱ्याच्या गजऱ्याचा गंध दरवळे. मोगऱ्याच्या गजऱ्याचा गंध दरवळे. भारतीय स्त्रीचे रूप खुलते. कुंकवाचे हे सारे सोहळे थाटते. म्हणून तिला म्हणावे, थांब लक्ष्मी कुंकू लावते. थांब लक्ष्मी कुंकू लावते. धन्यवाद.